राजकीय, सामाजिक, आध्यात्मिक, शैक्षणिक, शेतीविषयक बातम्यांसाठी आदर्श भारत माझा सदैव न्याय हक्कासाठी आपल्यासोबत। प्रसन्नजी ठाकूर। छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी। यानंतर मी विनंती करतो की दीप प्रज्वलन करायचं आहे। मॅरेथॉनपटू सन्माननीय श्री अजितजी कंबोज या ठिकाणी दीप प्रज्वलन करताना, त्यानंतर मी सन्माननीय आमदार प्रसन्नजी ठाकूर यांना विनंती करतो। या कार्यक्रमाचे आयोजक श्री प्रफुल्ल वाझे, एंटासा स्पोर्ट्स प्रायव्हेट लिमिटेडचे प्रोप्रायटर, निसर्ग मित्र पनवेलचे सन्माननीय श्री सुरेशजी रिजगुड यांना विनंती आहे की बाकीही संपूर्ण वाटी पत्रकार संघटनेचे अध्यक्ष यांना मी विनंती करतो। निलेशजी सोनवणे यांनी व्यासपीठावरती यायचं आहे, त्यांनी दीप प्रज्वलन करायचं आहे। मयूर तांबडे व्यासपीठावरती यायचं आहे। रन टू फाइंड युअर पीस 1 डिसेंबर 2024 रोजी होणाऱ्या या मॅरेथॉनच्या उद्घाटना वेळेस आपण सर्व मान्यवर इथे उपस्थित आहात, धन्यवाद। यानंतर मी मान्यवरांना मंगलमय पेज आणि आरोग्यदायी तुळस देऊन या ठिकाणी सन्माननीय आमदार प्रसन्नजी ठाकूर यांचे स्वागत झालेलं आहे। त्यानंतर मी या माणसाची ओळख सांगायची झाली तर गड किल्ले फिरणारा, गिर्यारोहणाची आवड असणारा हा अवलिया, अनेक वृक्षारोपण कार्यक्रमांमधून फक्त वृक्षारोपण नाही तर ती झाडं जगवणारा आणि आपल्यामध्ये ह्या फिटनेसचं गमक ओळखून वयाच्या मी उतार वयात म्हणणार नाही कारण आजही ते अनेक मॅरेथॉन मध्ये भाग घेतात। अशा मॅरेथॉन मध्ये भाग घेणारा सन्माननीय श्री अजितजी कंबोज। या ठिकाणी जी मॅरेथॉन होणार आहे त्यामध्ये फुल मॅरेथॉन ही 42 किलोमीटरची असणार आहे, ज्याच्यामध्ये 18 वर्ष वयोगटावरील सर्वजण सहभागी होऊ शकतात। हाफ मॅरेथॉन 21 किलोमीटरची असणार आहे। 10 किलोमीटरची ड्रीम रन असणार आहे, ती वयोगट 16 वर्षावरील लोकांसाठी असणार आहे। 5 किलोमीटरची टाइम रन असणार आहे, ती 12 वर्षाखालील मुलांसाठी असणार आहे। तर 2 किलोमीटर सिल्वर रन ही 5 वर्षावरील मुलांसाठी असणार आहे। आणि ही सगळी माहिती आणि ह्या सगळ्या ज्या काही गोष्टी आहेत ह्याचं उद्घाटन, वेबसाईटचं उद्घाटन हे या ठिकाणी होणार आहे आणि ते आपले सन्माननीय आमदार श्री प्रसन्नजी ठाकूर यांच्या हस्ते होणार आहे। ते या ठिकाणी क्लिक करतील आणि वेबसाईट इथे आपल्याला दिसणार आहे आणि रिमोट आमदार साहेबांच्या हातात आहे, त्यांनी क्लिक करताच या ठिकाणी धावण्यासाठी खेळ आणि खेळण्यासाठी धाव छत्रपती शिवाजी महाराजांचा आशीर्वाद घेऊन धावण्यासाठी निघणारे हे धावपटू धावणार आहेत। पनवेल रायगड मॅरेथॉन स्पर्धा 1 डिसेंबर 2024 याच्यामध्ये आणि त्याची थीम याचंही उद्घाटन या ठिकाणी होणार आहे। हा लोगोचं उद्घाटन या ठिकाणी होत आहे। आपल्या सगळ्यांना अभिमान वाटावा असे आपले छत्रपती शिवाजी महाराज ज्यांचा राज्याभिषेक रायगड या किल्ल्यावरती झालेला होता आणि ह्या मेघडंबरीमध्ये स्थानापन्न असलेल्या महाराजांचा आशीर्वाद घेऊन आपल्या भारतातील तरुण मंडळी जगज्जेतेपद पटकावण्यासाठी धावणार आहेत या पनवेल रायगड मॅरेथॉन स्पर्धामध्ये। मनपूर्वक धन्यवाद आणि जोरदार टाळ्या वाजल्या पाहिजेत कारण एक अनोखा असा उपक्रम या ठिकाणी आयोजित केलेला आहे। एंटासा स्पोर्ट्स अँड बिझनेस या संस्थेच्या वतीनं आणि पनवेलमधल्या आमच्या सर्व सहकाऱ्यांच्या वतीनं 42 किलोमीटरची पूर्ण मॅरेथॉन याचं आयोजन पनवेल आणि परिसरामध्ये आमचे सहकारी प्रफुल्ल वाझे, सुरेश रिजगुडजी आणि त्यांचे सर्व सहकारी मिळून करतायत। मी या निमित्तानं त्यांचं मनापासून अभिनंदन करतो। वेगवेगळ्या पद्धतीनं देशभरामध्ये अनेक ठिकाणी
मॅरेथॉनचं आयोजन केलं जातं. रायगड जिल्ह्यातील वेगवेगळ्या ठिकाणी केलं जातं. पण पूर्ण 42 किलोमीटरच्या मॅरेथॉनमध्ये भाग घेण्यासाठी देशभरामधून खेळाडू येणार आहेत. मला खात्री आहे अलीकडच्या काळामध्ये पनवेल आणि परिसराची वाढती लोकसंख्या पाहता याही परिसरामध्ये येऊन स्थायिक झालेली अनेक मंडळी, पूर्वापार इथं राहत असलेली मंडळी ही क्रीडा क्षेत्राविषयी आणि आपल्या स्वतःच्या फिटनेसविषयी जागरूक असतात. त्यामुळे ते लोक अशा पद्धतीच्या धावण्याच्या स्पर्धांमध्ये, मोठ्या मोठ्या स्पर्धांमध्ये भाग घेण्यासाठी महाराष्ट्रात, देशात जातात, वेळ काढून भाग घेतात. तर अशी मंडळी आणि देशभरातून वेगवेगळी मंडळी या स्पर्धेमध्ये भाग घेण्यासाठी 1 डिसेंबर रोजी येतील आणि ही स्पर्धा अविस्मरणीय करतील. माझ्याकडून, आमच्या सर्व सहकाऱ्यांकडून या संस्थेला, आयोजक सर्व सहकाऱ्यांना मनापासून शुभेच्छा देतो आणि त्यांना पूर्ण सहकार्य देण्याचं या निमित्तानं मी आश्वासित केलेलं आहे. रायगड जिल्हा हा आपल्या शिवाजी महाराजांचा किल्ला आहे आणि उद्देश एवढाच आहे की जर रायगडमध्ये आपण मॅरेथॉन करतोय, रनिंग करतोय, तर शिवाजी महाराजांची प्रतिमा तिथे असावी, नाव आपलं असेल, पनवेलचं नाव तिथे आलेलं आहे, रायगड जिल्ह्याचं नाव आलेलं आहे आणि त्या स्पर्धेचं नाव मॅरेथॉन म्हणून पण आलेलं आहे. महाराजांचा आशीर्वाद घेऊन, धावपटी मशाल घेऊन हा निघालेला आहे. हा संदेश त्या लोकांमधून आपण त्यांना देतोय. किती वयोगटापर्यंत कशा प्रकारे बदल होता? आपण ही पहिली फुल मॅरेथॉन जी आहे ती 18 वर्षापासून पुढे आहे. 18 वर्षापासून हाफ मॅरेथॉन सुद्धा आहे पुढे. 16 वर्षापासून 10 किलोमीटरची आहे आणि 5 वर्षाच्या वयोगटापासून ती 2 किलोमीटरची पुढे रनिंग आहे. जास्त रूट किती किलोमीटरचा आहे? 42 किलोमीटर. महाराष्ट्रातून स्पर्धक याच्यामध्ये घेतले आहेत का मुख्य शहरातून काही नाही, ऍक्च्युली मॅरेथॉन आपण ज्यावेळेस आयोजित केली आहे ह्या येथे स्पर्धक अख्ख्या भारतात येणारे असतात, परदेशात येणारे असतात. डिपेंड्स आपण कसं करतो त्याच्यावर. आपण स्पोर्ट्स क्षेत्रात कार्यरत आहात. आपला ह्या मॅरेथॉनचा पाठीमागचा उद्देश आणि भविष्याची वाटचाल कशी आहे? आपला मॅरेथॉनचा उद्देश एकच आहे की आत्ताच्या जनरेशनमध्ये आपण जे बघतोय, लहान मुलं, आपल्या घरातली मुलं बाळं ही खेळाकडे फार कमी बघतात. तर मग अशा स्पर्धांच्या माध्यमातून लोकांनी खेळापर्यंत पोहोचावं आणि खेळपटू व्हावं, जास्तीत जास्त भारतासाठी खेळाडू निर्माण व्हावे, ॲथलीट्स निर्माण व्हावे, हा याच्या मागचा उद्देश आहे.